नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 10. श्रीकांत नुकताच येऊन श्रीमतीला भेटून परत गेल्यावर ती मनातून खूप अस्वस्थ झाली. आजकाल ती खूप अंतर्मुख, अबोल झाली होती. हे तिच्या आईच्या पण लक्षात आलं होतं. वंदनाचा साखरपुडा झाला आहे आणि आपल्या भविष्य काळाविषयी मात्र अजून काहीच ठरलेलं नाही. या विचाराने कदाचित अस्वस्थता असेल. आपल्या मुलीची आणि श्रीकांतची बरीच घट्ट मैत्री आहे याची कमलेला कल्पना होती. ते एकमेकांना भेटतात, पत्र लिहितात हेही माहीत होतं तिला. पण तिने त्यांना त्याबद्दल कधी उत्तेजनही दिलं नाही की कधी छेडलंही नाही, विरोध सुद्धा केला नाही. आपली मुलगी एक परिपक्व, संवेदनशील मुलगी आहे याची तिला खात्री होती. कोणत्याही आईच्या मनात जे विचार घोळत असतात तेच तिच्याही मनात घोळत होते. आपल्या मुलीच्या लग्नाचे विचार. अगदी कमलेने एखाद्या दिवशी त्याविषयी विचार केला नसला तरी तिची सासू रिंदाका होतीच की तिला त्याविषयी टोचून बोलायला. या विषयावर आपण मोकळेपणे कुणाशी बोलायचं हेच कमलेला कळत नव्हतं. तिचा पती एक बेजबाबदार माणूस होता. त्याच्याशी हा विषय काढून बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. तो पौर्णिमेचा दिवस होता. वातावरण अत्यंत शांत होतं. कमला बागेतल्या एका दगडी बाकावर बसून होती. आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करण्यात गढून गेली होती. शीतल चांदण्याने सुद्धा तिच्या जीवाची तगमग थांबत नव्हती. श्रीमती हलकेच येऊन आपल्या आईपाशी उभी राहिली. "आव्वा, कसला विचार करते आहेस? माझाच ना?" "हो, हो ग, तुझाच, तुझ्या भविष्याचा. आता या वर्षी तुझं MA पूर्ण होईल. पुढे काय?" "आव्वा, पण मला तुझ्याशी त्याबद्दल बोलायचं होतं." "तुला स्वतःच्या लग्नाबद्दल बोलायचंय ना?" श्रीमती आश्चर्याने थक्क झाली. "तू कसं ओळखलंस? श्रीकांतशीच करायचंय ना तुला लग्न? आता नुकताच तो येऊन गेला तेव्हा त्याने लग्नाचा विषय काढला का?" "हो, काढला." ते शब्द ऐकून कमला एकदम गप्प झाली. श्रीमतीला ते पाहून नवल वाटलं. तिला वाटलं होतं आपली आई मोठ्या आनंदानं या लग्नाला मान्यता देईल. "काय ग आव्वा, तुला ते आवडत नाही का? हे लग्न होणं तुला योग्य वाटत नाही का?" "पण आव्वा, तो खूप चांगला मुलगा आहे. आपण त्याला आज किती वर्षापासून ओळखतोय. तो लग्नाच्या दृष्टीनं अजून लहान आहे. शिवाय त्याला नोकरी पण नाही असं तर तुझ्या मनात नाही ना? तो आता पुढच्या खेपेला येईल तेव्हा तुझ्याशी बोलेलच इकडे येऊन." श्रीमती घाईघाईने म्हणाली. कमलाचा चेहरा काळजीत पडलेला दिसत होता. "श्रीमती, मला श्रीकांत विषयी काही काळजी वाटत नाही. तो खूप चांगला मुलगा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. तुझा आणि त्याचा संसार खूप चांगला होईल याची पण खात्री आहे मला. मला काळजी वाटते ती फक्त त्याच्या घरच्यांची. त्यांचे आणि आपले संबंध कसे आहेत ते तुला माहीतच आहे. श्रीमती, मी तुझी आई आहे पण त्यापेक्षाही मैत्रीण आहे. मी तुला मैत्रीण म्हणून एक सल्ला देऊ?" श्रीमतीने मान हलवून होकार दिला. तिच्या मनात आपल्या आईबद्दल अपार ओढ दाटून आली. कमला म्हणाली, "अगं, आपल्या समाजात जेव्हा दोन व्यक्तींचा विवाह होतो तेव्हा तो त्या व्यक्तीपुरताच मर्यादित नसतो. दोन कुटुंबांचं, दोन घराण्यांचं ते मिलन असतं. मी त्याच्या घरच्या लोकांना नीट ओळखते. ते आपली सून म्हणून तुझा स्वीकार कधीही करणार नाहीत. ते तुझ्यावर कधीच प्रेम करू शकणार नाहीत. अव्वा, हे मात्र खरं नाही हं. कदाचित तुमच्या वेळी तसं असेलही, पण आता मात्र हे असं काही उरलेलं नाही. आता खूप बदल झालाय. शिवाय लग्न झाल्यावर मी कुठे त्या घरात राहणार आहे? मी श्रीकांत बरोबर खूप लांब राहत असणार." "श्रीमती, अगं काही गोष्टी काळाबरोबर बदलत नाहीत. त्या तशाच कायम राहतात. सासू आणि सुनेमधलं नातं खूप गुंतागुंतीचं असतं. तू एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढली आहेस. आमच्या पिढीच्या बायकांना खूप धीरानं, शांतपणे, सोशिकपणे जगायची, सारं काही सहन करायची सवय होती. तशी तुला कुठे आहे? मला फक्त इतकंच म्हणायचंय की आपल्या सासरच्यांनी आपलं कौतुक करावं, आपल्याला मान द्यावा, आपल्या अंगच्या गुणांची कदर करावी असं प्रत्येक सुनेला वाटतच असतं. पण तुझ्या बाबतीत मात्र ती गोष्ट कधीच घडणार नाही. तुला प्रेम मिळेल ते फक्त श्रीकांतचंच.
हे तू खात्रीशीर कसं काय सांगू शकतेस? श्रीमती, अगं सुनेविषयीच्या त्यांच्या अपेक्षा फार वेगळ्या आहेत. श्रीकांतच्या आपल्या पत्नीकडून असलेल्या अपेक्षा त्यापेक्षा काही निराळ्याच आहेत. आपल्या आईच्या तोंडचे शब्द ऐकून श्रीमती खूप अस्वस्थ झाली. कमला पूर्ण विचार केल्याशिवाय कधीही बोलत नसे. त्यामुळेच तिचं बोलणं आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे याची श्रीमतीला जाणीव होती. तरी पण आपण रमा आणि गंगाक्का या दोघींचं मन जिंकायचंच असं तिने मनोमन निश्चय केला. त्याच दिवशी पोस्टाने तिच्यासाठी एक पत्र आलं. माझ्या श्रीमतीस, काय झालं ग? मी इकडे परत आल्यावर तुझ्याकडून चांगल्या भल्या मोठ्या पत्राची वाट पाहत होतो. पण तू तर काहीच लिहिलं नाहीस. मी तुला लग्नाची मागणी घातल्यावर तुला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना? एकदा वंदनाचं लग्न होणार म्हटल्यावर तुझ्या घरचे लोक घाईने तुझ्या पण लग्नाच्या हालचाली सुरू करतील अशी मला भीती वाटली. तसं झालं तर माझी श्रीमती मला कायमची दुरावेल आणि दुसऱ्या कुणाची तरी श्रीमती होऊन जाईल. मी खरं तर अजून शिकतोच आहे, पण तरीही मी आत्ता तुला लग्नाची मागणी घातली. तू माझ्यासाठी खूप खूप मौल्यवान आहेस. आपण एकमेकांचे जिवलग मित्र आहोत आणि या मैत्रीचा शेवट लग्नात व्हावा असं मला वाटतं. ही जर नॉर्मल परिस्थिती असती तर मी शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळाल्यावर जरा स्थिरस्थावर झाल्यावर तुला लग्नाची मागणी घालणं उचित ठरलं असतं. पण तेवढं सगळं होईपर्यंत आपल्या हुबळीच्या स्टँडने तुझ्या लग्नाचं वय उलटून गेलं असतं. तुला घरच्यांकडून दबाव आला असता. तुला ते सगळं सहन झालं नसतं. श्रीमती, आपलं लग्न ही काही साधीसुधी, सुरळीत पार पडणारी गोष्ट नसणार याची मला कल्पना आहे. दोन्ही घरून भरपूर विरोध हा होणारच. माझी आई आणि तुझी आजी यांचं जग धारवाडच्या पलीकडे विस्तारलेलं नाही याची मला जाणीव आहे. पण जीवनात आपण त्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. आज जगात आंतरराष्ट्रीय विवाह सुद्धा होत आहेत. मला वाटतं आपण दोघं मिळून हा अडथळा कसाही पार करू. आपल्याला वेळ खूप कमी मिळाला. त्यामुळे मी तुला माझ्या भविष्याच्या प्लॅन्स विषयी काहीच सांगू शकलो नाही. पण एव्हाना तुला समजलंच असेल की एक साधासुधा इंजिनियर होऊन हुबळीत सरकारी नोकरी करायची मला इच्छा नाही. मला कम्प्युटर्समध्ये करिअर करायचे आहे. अर्थात त्यासाठी मला परदेशीत जायला पाहिजे असं काही नाही. इथे भारतात राहूनही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण घेणं आज शक्य आहे. नुकताच आमच्या इथे कॅम्पस इंटरव्ह्यू झाला. एबीसी टेक्नॉलॉजीज लिमिटेडने मला जॉब ऑफर दिली आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. त्यांनी पगारही चांगला देऊ केलाय. माझ्याहून सिनियर असलेला वासुदेव शेनॉय हा 3 वर्षासाठी परदेशी चाललाय. त्याचं मुंबईत घर आहे. ते तो भाड्याने द्यायचा विचार करतच होता. ते घर तो आता मलाच भाड्याने देणार आहे. मला मुंबईतच राहायचंय. मी मुंबईच्या आता प्रेमात पडलोय. बाहेरच्यांना हे एक यांत्रिक शहर वाटतं. इथे काही अर्थपूर्ण नातेसंबंध जुळूच शकणार नाहीत असं वाटतं. इथे मुंबईत रोजच्या जगण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा खूप धडपड करावी लागते. पण तरीही मला मुंबई आवडते. इथलं वातावरण प्रोफेशनल आहे. इथे परिश्रमांना किंमत आहे. हुबळीचं सुंदर साधं सरळ आयुष्य इथे मिळणार नाही. पण या सगळ्या गोष्टी असूनही तू माझ्याबरोबर राहशील ना इथे? मी माझ्या आईलाही पत्र लिहिलंय. त्यात मी माझ्या नोकरीविषयी, घराविषयी लिहून माझी लग्नाची इच्छा असल्याचंही सूचित केलंय. पण अजून मी त्या संदर्भात तुझा उल्लेख केलेला नाही. मला ऑगस्टमध्ये नोकरीत रुजू व्हावं लागेल. मी आता पुढच्या खेपेला हुबळीत आलो की माझ्या आईपाशी हा विषय काढीनच. माझी फक्त एक छोटीशी विनंती आहे. आपलं लग्न अगदी साधेपणाने व्हावं. सदोदित तुझाच श्री. श्रीमतीच्या आयुष्याला आता लवकरच एक वेगळीच कलाटणी मिळणार होती. भाग 11. गंगाक्काला तिच्या मुलाचं पत्र आलं. त्यात खुशखबर होती. त्याला एक उत्तम नोकरी मिळाली होती. शिवाय राहायला घरही मिळालं होतं. ते पत्र वाचून तिचा ऊर अभिमानानं भरून आला. तिने आपल्या कुलदैवतांचं मैलारा लिंगाचे नामस्मरण करून मनातल्या मनात हात जोडले. पण पत्राच्या शेवटच्या 3-4 ओळी वाचून मात्र ती मनातून अस्वस्थ झाली. श्रीकांतने लिहिलं होतं, "आव्वा, मला हॉस्टेलचं आणि हॉटेलातलं जेवण जेवून अगदी कंटाळा आलाय. आता मला लग्न करून मुंबईत बिराड करावंसं वाटू लागले." गंगाकाला ही गोष्ट मुळीच आवडली नाही. तिच्या दृष्टीनं खरं तर श्रीकांतच्या लग्नाची घाई इतकी नव्हतीच. आत्ताशी तो फक्त 23 तर वर्षाचा होता आणि नुकताच बीटेक झाला होता.
त्याला नोकरी होती, तो दिसायला देखणा होता. अजून काही वर्ष लग्नासाठी थांबला असता तरी चाललं असतं. 23 हे वय एखाद्या मुलीच्या लग्नासाठी योग्य होतं, पण मुलासाठी नाही. त्याला हॉस्टेलच्या आणि हॉटेलच्या जेवणाचा कंटाळा आला असणार, हे अगदी खरं उघडच होतं. पण तो जर हुबळीला आला, तर तोही प्रश्न सुटण्यासारखाच होता, असं तिने मनाशीच ठरवलं. त्याला मुंबईत राहण्याची काय गरज आहे, हेच गंगाकाला समजत नव्हतं. मुंबई हे किती परकं गाव. गंगाकाचा दूरचा चुलत भाऊ श्याम PWD मध्ये मोठ्या हुद्द्यावर होता. तो पण इंजिनियरच होता. तो किती सुखात आरामात इथे राहत होता. श्रीकांतच्या मनात श्रीमतीशी लग्न करण्याचे विचार घोळत असतील, असं मात्र गंगाकाच्या मनात सुद्धा आलं नाही. आपल्या मुलाच्या लग्नाची गंगाकाला घाई नव्हती, हे तर खरंच होतं. पण मुलगा स्वतःच लग्नाची गोष्ट करतो आहे म्हटल्यावर त्या गोष्टीकडे एका आईने दुर्लक्ष करणं सुद्धा बरोबर दिसलं नसतं. गंगाकाचं आपली मुलगी रमा हिच्याशी खूप सख्य होतं. दोघींची विचारसरणी एकच होती. तिने रमाला पत्र लिहून श्रीकांतने तिला जे काही सुचवलं होतं ते सांगितलं. रमाला पत्र वाचून आनंद झाला आणि ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन हुबळीला माहेरी आली. आई आणि मुलीने एकत्र बसून श्रीकांतच्या लग्नाची सविस्तर चर्चा केली. श्रीकांतसाठी नक्की कशी मुलगी बघायची? मुलगी अत्यंत आज्ञाधारक पाहिजे, दिसायला सुंदर आणि श्रीमंत घराण्यातली असली पाहिजे. अर्थात ही गोष्ट इतकी उघडपणे कोणापुढे व्यक्त करणं बरं दिसलं नसतं, म्हणून त्यांनी त्यावरही एक उपाय शोधून काढला. गंगाक्का आणि तिच्या बरोबरीच्या बायका रोज पुराणं ऐकायला देवळात जायच्या. पुराणाला नेहमी जरा वयस्करच बायका जमतात. तिथे पुराणातल्या कथा ऐकण्याबरोबर त्यांना बऱ्याच विषयावर गप्पा पण मारायला मिळतात. गंगाक्का आणि तिच्या मैत्रिणी पण रोज एकमेकांच्या कुटुंबाविषयी चौकशी करायच्या. शिवाय ते ठिकाण म्हणजे अक्षरशः चावडीच होती. सगळ्या गावभराच्या बातम्या तिथे बसल्या बसल्या गंगाक्काला समजायच्या. अशाच एका संध्याकाळी गंगाक्काने आपण आपल्या मुलाकरता मुली बघत असल्याचं जाहीर करून टाकलं. आम्हाला चांगली शिकलेली ग्रॅज्युएट मुलगी हवी आहे. आम्हाला पैशाचं काही महत्व नाही. एक सुस्वभावी चांगली मुलगी आमच्या घरी येणार असेल तर नारळ आणि मुलगी सुद्धा आम्हाला चालेल, असं ती सर्वांना ठासून सांगायची. पण तिला व्यवस्थित ओळखणारे लोक मात्र तिच्या बोलण्याचा मतितार्थ जाणून होते. रमाच्या सासरच्या माणसांना तर आपली मुलगी रजनी हिचं लग्न श्रीकांतशी करून द्यायची इच्छा होती. रमाच्या सासरचे लोक लोभी वृत्तीचे होते. इतकी वर्ष गंगाक्काने वेळोवेळी त्यांच्यासाठी महागड्या भेटी आणून त्यांना संतुष्ट ठेवलं होतं. रमाच्या घरच्या सर्व सुनांमध्ये कायम रमाचंच वर्चस्व राहावं यासाठी गंगाक्कांची ही सगळी धडपड होती. रजनी रमाच्या नवऱ्याची बहीण, म्हणजे रमाची नणंद. तिच्या आई वडिलांना आपल्या मुलीसाठी श्रीकांत जावई म्हणून पसंत होता. रमा आणि गंगाक्का या दोघींनाही ही मुळीच कल्पना आवडली नाही. रजनी रंगाने काळी होती, पण हे उघडपणे बोलून दाखवणंही शक्य नव्हतं. मग त्यांनी त्यासाठी एक राजमार्ग शोधून काढला. गंगाक्का आदराने पण भला एक मोठा सुस्कारा टाकून म्हणाली, रजनी माझी सून म्हणून घरात आली असती तर किती बरं झालं असतं. मी तर देवाकडे तशी प्रार्थना करत होते. पण दोघांची पत्रिकाच पटत नाही. आपण तरी काय करणार? नको असलेल्या स्थळांना वाटाण्याच्या अक्षता लावून परत पाठवण्यासाठी पत्रिका पटत नाही, ही सबब फार सोयीस्कर होती. जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे गंगाक्का हीच सबब पुढे करत असे. आणखी एका व्यक्तीची नजर श्रीकांतवर होती. गंगाक्कांचा मोठा भाऊ शिनाप्पा. याची पण श्रीकांतला आपली जावई करून घेण्याची इच्छा होती. त्याला रत्ना नावाची मुलगी होती. उत्तर कर्नाटकात आतेमामे भावंडांची लग्ने नेहमीच करण्यात येतात. शिनाप्पा आपल्या बहिणीसाठी व भाचीसाठी पुष्कळ भेटी घेऊन आला. एकदा रमाला खुश केलं की ती आपल्या आईचं मन वळवेल याची खात्री त्याला होती. शिनाप्पाचं बोलणं अतिशय गोड होतं, पण तो धूर्त होता, कावेबाज होता. त्याने आपल्या बहिणीच्या मनात संशयाचं बीज पेरण्यास सुरुवात केली. हे बघ गंगाक्का, जर एकदम परक्या घरातली मुलगी तुझी सून म्हणून आली तर ती म्हातारपणी तुझी काळजी घेणार आहे का? आधीच आयुष्यात तू इतकं काही भोगलंस. माझ्या मुलीला तू खूप आवडतेस. शिवाय ती बऱ्याच बाबतीत अगदी रमासारखीच आहे. आता ती वर्णानं श्रीकांत एवढी गोरी नाही हे खरं, पण त्या दोघांच्या पत्रिका इतक्या उत्तम जुळतात. प्लीज तू आमच्याबद्दल मनात तिटकारा बाळगू नको.
आम्हाला कमी लेखू नको. काही झालं तरी आम्ही आमच्या मुलीचं लग्न अगदी उत्तम रीतीने करून देऊ. तू फक्त सांग तुला काय हवंय ते. रोख रक्कम, सोनं नाणं, घर. गंगाक्का आता चांगलीच गोत्यात आली. तिला रत्ना आपली भाची म्हणून आवडायची हे खरं, पण तिला आपली सून करून घेण्याची कल्पना मात्र तिला मुळीच पसंत नव्हती. रत्ना उर्मट, अशिक्षित तर होतीच, पण रंगरूपानेही यथातथाच होती. तिच्याशी लग्न करायला श्रीकांत तयार तरी कसा होईल? फक्त एक गोष्ट खरी होती. गंगाक्काच्या संकट काळात शिनाप्पाच वेळोवेळी तिच्या मदतीला धावून आला होता. पण त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी शिनाप्पाचा हा प्रस्ताव मान्य करण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. नेहमीप्रमाणेच गंगाक्काने गोड गोड बोलून या संकटातून स्वतःची सुटका करून घेतली. शिनाप्पा, तुझ्या मदतीशिवाय माझा कसा काय निभाव लागला असता? आम्हा सर्वांवर तुझे इतके उपकार आहेत की अक्षरशः या जन्मी तरी ते फिटणार नाहीत. पण श्रीकांतने मला एक गोष्ट अगदी ठामपणे बजावून सांगितली आहे. काहीही झालं तरी नात्यात लग्न करायचं नाही, असं त्याने ठरवून ठेवलेलं आहे. खरं तर रत्ना मला आधीपासूनच पसंत होती, पण श्रीकांतला रत्ना ही आपल्या सख्ख्या बहिणीसारखीच वाटते. मी त्याच्या मनाविरुद्ध जाऊ शकत नाही. माझा नाईलाज आहे. श्रीकांतलाच नव्हे तर गंगाक्कालाच रत्ना म्हणून सून नको आहे ही गोष्ट शिनाप्पाला व्यवस्थित समजली. म्हणे श्रीकांतला रत्ना आपल्या सख्ख्या बहिणीसारखी वाटते. सगळे बहाणे नुसते. खरं तर गंगाक्कालाच रत्नाहून चांगली सून हवी होती, श्रीमंतांची, देखणी. तिने त्यासाठी श्रीकांतच्या नावाचा नुसता वापर केला होता. आता हिच्यावर आणखी दबाव आणूनही काही उपयोग होणार नाही हे शिनाप्पाला कळून चुकलं. पण आपला मुद्दा न सोडता तो म्हणाला, ठीक आहे, नाहीतर लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात. तेव्हा श्रीकांतचं कुणाशी लग्न होतंय ते बघूच आता. गंगाक्का आपल्या मुलासाठी मुली बघते आहे हे वंदनाच्या आईच्याही कानावर आलंच होतं. वंदनाची धाकटी बहीण कविता BAच्या दुसऱ्या वर्षाला होती. आपण तिच्यासाठी श्रीकांतचं स्थळ बघावं असं तिच्या आईने ठरवलं. श्रीकांतची आई आणि बहीण या दोघीही अत्यंत मतलबी आणि पाताळयंत्री स्त्रिया आहेत. एवढी एक गोष्ट वगळता त्यांचं स्थळ खरोखरच उत्तम होतं. वंदनाच्या आईने वंदनाला एक दिवस विचारलं, श्रीकांत तुझ्या वर्गात होता ना ग? आपण आपल्या कवितासाठी त्याचं स्थळ पाहिलं तर? वंदनाला हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. अव्वा, हे असलं काहीतरी करू नको. पण याहून अधिक काहीच ती आपल्या आईपुढे बोलू शकली नव्हती. उगीच श्रीमती संकटात सापडायची. का ग? तो मुलगा तर किती चांगला आहे. शिवाय श्रीकांत लग्नानंतर वेगळं बिराड करून मुंबईलाच राहणार आहे ना. शिवाय तू पण मुंबईलाच असशील. वंदनाची आई म्हणाली. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिला जरा विचित्रच वाटलं. नाही गावा, ते काहीही असलं तरी तू उगीच विचारायला जाऊ नको. श्रीकांत नाहीच म्हणेल. असं का म्हणतेस? तुझ्या सासरच्यांना दिला तसाच भक्कम हुंडा त्यांनाही आपण देऊया ना. शिवाय आपली कविता दिसायला सुद्धा चांगली आहे. आधी आपण त्याच्याकडे कविताची पत्रिका तर नेऊन देऊ. शिवाय लग्न लगेच होईलच असं कशावरून? वंदना या गोष्टीला इतका विरोध का करते आहे हे तिच्या आईला कळेना. उपवर मुलीच्या आई वडिलांनी अचानक गंगाकांकडे आता नीट लक्ष द्यायला सुरुवात केली होती. आजपर्यंत रस्त्यात भेटल्यावर तिला कधी ओळख दाखवण्याचे कष्ट न घेणाऱ्या लोकांचा समावेशही त्यात होता. काही लोक तर मुद्दाम आवर्जून वाटवाकडी करून तिला जाऊन भेटत, तिच्याशी गप्पा मारत आणि तिला आपल्या घरी चहासाठी बोलावत. एक दिवस पुराणिक बुवा अण्णाचारींनी रमाला आणि गंगाकाला मुद्दाम आपल्या घरी चहापानासाठी बोलावलं. गेल्या 20 वर्षात याच पुराणिक बुवांनी त्या दोघींची कधी साधी दखल सुद्धा घेतलेली नव्हती. गंगाका हर्षभरीत झाली. पुराणिक बुवांच्या घरी त्या दोघींचं अगदी राजे रजवाड्यांसारखं थाटामाटात स्वागत करण्यात आलं. अण्णाचारींची पत्नी चंपाका हिने खपून फराळाचे विविध पदार्थ केले होते. एकामागोमाग एक पदार्थ आणून ती त्यांना आग्रहाने वाढत होती. शेवटी एकदाचा त्या दोघांनी विषयाला हात घातला. गंगाका लहान सहान माणसावर सुद्धा भाग्यदेवतेची मेहर नजर कधी आणि कशी वळेल काही सांगता येत नाही. गंगाका, तुम्हाला माहीतच आहे नवलगुंच देसाई घराणं किती प्रसिद्ध आहे ते. ते अत्यंत श्रीमंत आहे. घरी सोनं नाणं गडगंज आहे. त्यांना 2च मुली आहेत. थोरल्या मुलीला विजापूरच्या एका श्रीमंत घरी दिली आहे. दुसरी मुलगी इंदिरा पण आता लग्नाची आहे.
दिसायला खूप सुंदर आहे. तिने कॉलेजच्या 3ऱ्या वर्षापर्यंत शिक्षण घेऊन मध्ये सोडून दिलं. BA ची पदवी तेवढी घेतली नाही. अण्णाचारी पुढे म्हणाले, या अशा लोकांना शिक्षणाचं काय हो कौतुक? त्यांना कुठे पुढे नोकरी करायची असते? त्यांच्या नजरेत शिकांचं स्थळ भरलंय. अर्थात मीच सुचवलंय ते त्यांना. गंगाक्कांचा आनंद गगनात मावेना. या इतक्या बड्या लोकांना श्रीकांतच्या स्थळात रस असावा याचं तिला नवल वाटलं. श्रीकांतच्या दृष्टीने हे स्थळ फारच चांगलं होतं, पण त्या लोकांची पोटजात गंगाक्कापेक्षा वेगळी होती. तिने विचारलं, हो, पण ते लोक वैष्णव आहेत ना? खरं तर स्वतः अण्णाचारी या अशा बाबतीत फारच कर्मठ होते. पण आता मात्र देसाई कुटुंबियांचं मत आपल्याबद्दल चांगलं व्हावं अशी त्यांना इच्छा असल्यामुळं त्यांनी आपला सनातनीपणा सोडला होता आणि ते उदारमतवादी झाले होते. गंगाक्का, अहो त्याने काय फरक पडणार आहे एवढा? देवाचेच दोन्ही चेहरे, दोन रूपे. एकाला आपण शिव म्हणतो तर दुसऱ्याला विष्णू. एकाच परमात्म्याची नुसती दोन नावं. या आजकालच्या काळात तुम्ही असा भेदभाव करता कामा नये. अर्थात आपण स्वतः वैष्णवांच्या घरचं पाणी सुद्धा पित नाही, ही गोष्ट त्यांनी उघड केली नाही. पण पत्रिकेचं काय? रमाने मुद्दा उपस्थित केला. अहो गंगाक्का, मी स्वतःच इंदिरा आणि श्रीकांत या दोघांच्या पत्रिका जुळवून पाहिल्या आहेत आणि त्या फार उत्तम जुळल्या आहेत. इंदिरेच्या पावलाने श्रीकांतचं भाग्य उजळणार आहे. श्रीकांतसाठी इतकं चांगलं स्थळ चालून आलंय, याबद्दल तुम्ही स्वतःला नशीबवान समजा गंगाक्का. आई आणि मुलीचा आनंद गगनात मावेना. इंदिरा आणि श्रीकांत यांचं लग्न कसं थाटामाटात होईल याची स्वप्न रमा पाहू लागली. देसाईंनी आपल्या थोरल्या मुलीचं लग्न कसं भपक्यात करून दिलं होतं याची वर्णनं तिच्या कानावर येतच होती. आता तर त्या सगळ्या समारंभाचं थाटामाटाचं केंद्रस्थान तर त्यांचा श्रीकांतच असणार होता. शिवाय या ठिकाणी श्रीकांतचं लग्न झाल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा केवढी तरी वाढणार होती. अण्णाचारींचं दोघींच्या चेहऱ्याकडे बारकाईने लक्ष होतं. दोघीही या प्रस्तावाला अनुकूल आहेत हे त्यांनी ताबडतोब हेरलं. त्यानंतर क्षणभराचाही विलंब न लावता ते म्हणाले, येत्या रविवारी देसाईंना मी तुमच्या घरी मुलगी दाखवायला जायचं आहे असा निरोप पाठवतो. मी स्वतः पण येईनच बरोबर. हे लवकरात लवकर जुळून आलं तर बरं. अशा प्रकारे अण्णाचारींच्या घरच्या चहापानाचा शेवट तर फारच गोड झाला. आई आणि मुलगी घरी येताच साफसफाईच्या आणि घर सजावटीच्या कामाला लागल्या. रविवारची तयारी म्हणून. काहीही झालं तरी येणाऱ्या पाहुण्यांचं मत आपल्याविषयी चांगलं झालंच पाहिजे असा त्यांनी निश्चय केला होता. अखेर रविवार उजाडला. देसाई मंडळी आपल्या भपकेबाज गाडीतून आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करत आली. स्त्रिया दागदागिन्यांनी लगडलेल्या होत्या. त्यांची मुलगी इंदिरा एकूण जरा मंदच होती. दिसायला पण यथातथाच होती. पण तिच्या वडिलांच्या संपत्तीकडे पाहून गंगाकाचं मन या गोष्टीकडे कानाडोळा करण्यास तयार होतं. देसाईंची पत्नी मात्र गंगाकाचं घरदार बघून जरा निराशच झाली. तिच्या चेहऱ्यावर तसे भाव स्पष्ट उमटले. तिने ते लपवले सुद्धा नाही. तिच्या दृष्टीने गंगाकाचं घर फारच साधं होतं. त्यांची परिस्थिती अगदीच साधारण दिसत होती. शिवाय गंगाक्का आणि तिच्या मुलीची लोभी वृत्ती पण तिच्या लक्षात आल्या वाचून राहिली नाही. त्या दोघींच्या मनात काय वाटेल ते झालं, तरी इथे सोयरीक जुळायला हवीच होती. सुरुवातीला चहा, फराळ आणि थोडे इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि मग अचानक शांतता पसरली. आता काय बोलायचं, कसं बोलायचं हे दोन्हीकडच्या लोकांना कळेना. अण्णाचारींनी आता पुढे होऊन परिस्थितीचा ताबा घेतला. अरे, काही वादाचा मुद्दाच येत नाही. श्रीकांत इतका विलक्षण बुद्धिमान आहे, शिवाय अगदी सरळ साधा आहे. त्याने जर IAS ला अप्लाय करायचं ठरवलं ना, तर धारवाडचा कलेक्टर होईल. तो अगदी आज्ञाधारक आहे. प्रभू रामचंद्रांप्रमाणे आपल्या आईच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करतो तो. तो तुमच्या मुलीला नक्कीच सुखात ठेवील. अण्णाचारींना काहीही करून इथे लग्न ठरवायचंच होतं. त्यामुळे त्यांनी उत्साहात आपली बडबड सुरूच ठेवली. IAS ची परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज असते. नुसतं अप्लाय करून कोणी कलेक्टरची जागा मिळवू शकत नाही हे पण त्यांना माहीत नव्हतं. अण्णाचारींच्या बोलण्याला मिसेस देसाईंनी खीळ घातली. पैसा आमच्या दृष्टीनं इतका महत्वाचा नाही, पण आम्ही आमच्या मुलांना फार ऐशोआरामात वाढवलंय. आमच्या मुलीला कष्टाची मुळीच सवय नाहीये. आमच्या घरी सर्वच सुखसोयी आहेत.
आम्ही मुलाला अर्थातच सर्वतोपरी मदत करू, पण त्याने आमच्या मुलीला सुखात ठेवलं पाहिजे. गंगाक्का पण धोरणी आणि कुशाग्र होती. ती म्हणाली, सगळं काही श्रीकांतच्याच निर्णयावर अवलंबून आहे. त्याला येऊ दे, मग आम्ही तुम्हाला काय ते कळवू. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.